पुढची बातमी पाहूया। देशातल्या साखर उद्योग यंदाच आर्थिक संकटात सापडणारे अशी चिन्ह निर्माण झाली आहेत, कारण देशाच्या साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात यंदा घट झाली आहे। जवळपास 60 लाख मेट्रिक टन घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे महाराष्ट्रासह देशातल्या साखर 24 ते 25 हजार कोटींचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते। देशातल्या बदलत्या हवामानामुळे ऊस शेतीला बसलेल्या फटक्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्या चित्र आहे। देशात 60 लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन घटण्याची भीती वर्तवण्यात येते। देशात साखर उद्योग यंदा आर्थिक संकटात सापडणार आहे। साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते। जवळपास 60 लाख मेट्रिक टन घट झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। त्यामुळे महाराष्ट्रासह देशातल्या 24 ते 25 हजार साखर कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि देशातल्या बदलत्या हवामानामुळे ऊस शेतीला बसलेल्या फटक्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचं सध्या चित्र आहे। आणि अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष शेतीला मोठ्या प्रमाणात बसतो आहे, पण आता ऊस शेतीलाही तो फटका बसतोय। याचे प्रत्यंतर यंदाच्या साखर गळीत हंगामामध्ये आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये गतवर्षी 110 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं होतं, मात्र यंदा ते 80 लाख मेट्रिक टनावर आलेलं आहे। याचाच अर्थ 31 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये कमी झालेलं आहे आणि उत्तर प्रदेश हे राज्यातलं सर्वात जास्त साखर उत्पादनाचं राज्य ठरलेलं आहे। जो नंबर महाराष्ट्राचा असायचा ते आता उत्तर प्रदेशने घेतलेला आहे। येत्या गळीत हंगामामध्ये सुद्धा 60 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे साखर उद्योगाला 25,000 कोटीचा फटका बसण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस, गारपीट आणि प्रचंड तापमान यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रचंड मोठा उत्पादनावर त्याचा परिणाम होतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी अन्य पिकाकडे वळतोय आणि त्यामुळे ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन आगामी काळात घटण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबींचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे। सध्याची परिस्थिती पूर्ण सांगलीची जर बघितलं तर ऊस उत्पादनात आपण अग्रेसर आहे, पण आता परिस्थिती अशी झाली की हवामानातल्या बदलामुळं आणि या अवकाळी पावसामुळं ज्यांच्या जमिनी 80 टन उतारा द्यायच्या त्या आता 60 वर आल्यात आणि मागच्या वेळेचं आमचं सांगायचं जर झालं तर आमचं 60-65 टन उतारा पडणारा आमचा 38-35 टनावर आला आहे। भरपूर आता हवामानातल्या बदलामुळं पिकाचं पण भरपूर नुकसान व्हायला लागलं आहे आणि आता असंच जर परिस्थिती राहिली तर साखर उत्पादनात पण घट होणार आणि शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान आहे।